कारण की आज मात्र या मैदानावर पोहोचण्यासाठी भरपूर उशीर झाला, कारण की नॅशनल हायवे क्रमांक 48 पूर्ण जाम असल्यामुळे. परंतु थोडासा दिलगिरीपणा व्यक्त करतोय आणि आभार व्यक्त करतोय विजय यांचं, त्यांनी आमच्या अनुपस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे मात्र समालोचनाची जे सूत्र होती ते स्वीकारले आणि सांभाळले. गावदेवी स्पोर्ट शिलोतरचं आपण कौतुक करूया, कारण की एक दमदार अशी स्पर्धा विजय शेठ पाटील चषक 2025 आपण पाहतोय. नेत्रदीपा सोहळा आपल्याला डोळ्यांच्या समोर पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिले तर प्रवीणजी सुतार आणि नितेश भोईर हे दोन पंच आपण पाहिले तर भरपूर चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये सलग या दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण करत असताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिले तर मग अतुल आहेत आज, परंतु आज अतुल रिलॅक्स आहेत, पंचांच्या भूमिकेत नाही येत. त्याचप्रमाणे आपण बघितलं मंचावर अमृतजी असतील, बाळा असतील, प्रवीण असतील, त्याचप्रमाणे आमचे साथी मित्र असतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांचं आयोजन. त्याचप्रमाणे दीपक जाधव ॲज स्कोरिंगच्या भूमिकेत ज्यांना देखील पाहतोय आपण. दीपक जाधव देखील आपण बघितले खास खेळाडू आहेत, कारण की जवळ त्यांचा विचार करायचा झाला तर मग बॉलिंग भरपूर त्यांचं एक आवडतं क्षेत्र आहे. त्यांचं फेवरेट प्लेअर आपण बघितलं तर कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये किरण धूम याचं नक्कीच आपण पाहिलं, त्यांना खूप फॉलो करतायत आणि त्यांचा आवडता खेळाडू. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण बघितलं तर भरपूर त्यांचे आवडते खेळाडू आहेत. सध्या जाऊया आपण की या मॅचमध्ये आवडता खेळ करणार आहे, कोणता खेळाडू आवडता ठरेल आणि कोणाचा खेळ मात्र चांगला राहील, कोणत्या संघाचा मात्र प्रभाव या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळतील पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन मिस्टर देवा जाधव याचा उल्लेख करायचा झाला तर एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्याला नेहमीच आपण पाहत असतोय. परंतु सध्या निलेश मला वाटतं येतोय, कारण की जवळ जी आयडी आमच्यापर्यंत आली होती पण तो आयडी चेंज केली आहे की आता येतोय बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर मिस्टर निलेश जाधव, त्याच्या हातामध्ये सूत्र सोपवली जात आहेत. बघा जाधव बंधू आहेत या टीम मध्ये आणि सध्या तरी आपण निलेश जाधव याच्या हातामध्ये चेंडू पाहतोय. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा प्लीज. जाऊया आपण मॅचला होत आहे सुरुवात. अगदी चर्चा करायची झाली आहे तर ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर पहिलं षटक निलेश जाधवच्या हातामध्ये, नितीन राऊत अँड आपण पाहिलं तर मग आझाद वळवी ही ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय, गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार आणि सरळ बॅटने खेळलेला फटका आलाय हा चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला, अगदी ओटपीच चेंडूची हाताळणी केली नितीनच्या समोर निलेशने आणि सरळ बॅटने मात्र त्याला आपण पाहिलं तर आरसा दाखवला, चौकार प्राप्त केला पहिल्या बॉलवर. फुलटॉस यावेळेला गॅप मध्ये पुन्हा एकदा मोठा गॅप आहे, पाठलाग केला जातो. थोडस चेंडूने दिशा बदलली आहे, थोडस स्लो झाला परंतु फायदा मिळाली ते नितीनला. होम साइड ट्रिपल पण लागली टीमला. 2 धावा मिळतील या फटक्यावर. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली. टीमची टोटल पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. बघा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि फील्डचं बंधन आहे, त्या बंधनाचा फायदा मोठा घ्यायचा आहे आणि कशा प्रकारे घ्यायचा आहे तर गॅप मध्ये शॉट सिलेक्शन करणं गरजेची बाब आहे आणि ते केलं जात आहे. चांगल्या टेक्निकचा वापर होतो मिस्टर नितीन राऊतच्या माध्यमातून. हाफवाली यावेळेला खाली क्षेत्र आहे मिड विकेटला. देवा मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न पहिला, दुसरा आणि तिसरा यशस्वी झाला. तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या धावेचा विचार होता मनामध्ये पण नाही बदलला की 2 धावेवर समाधानी राहावं लागलं. चांगला खेळ होतोय आतापर्यंत आपण पाहिलं तर. मग ज्या प्रकारे आतापर्यंत इंटेंट पाहिला आपण तर खेळण्याचा नितीनचा, कारण की मोठे फटके येतील डेफिनेटली परंतु क्रिकेटचा बेसिक काय तर सिंगल डबल ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्यात जोडण्याचा प्रयत्न तात्पुरता होत असताना पाहायला मिळतो आणि तो यशस्वी देखील झाला निलेशच्या विरोधात. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला कन्वर्ट केला जातोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून देवा जाधव चेंडू पर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी आता एकच धाव मिळेल. बघा आता काय चित्र घडलं गेलं तर उर्वरित ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत जर सांभाळला 4 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर नितीनने चांगल्या धावा फलकावर लगावल्यात, 9 धावा आणि आता पाहिलं आपण तर उर्वरित 2 चेंडू असतील त्याच्यासाठी आझाद हा खेळाडू आपण पाहिला तर एक स्वाभाविक खेळांचा पाहिला तर हुकमे एक्का म्हणून त्याचा उल्लेख आपण करत असतो, कारण की या संघाचा पॉवर हाऊस म्हणून खेळाडू
नेहमीच आपण पाहतोय आझाद याला, परंतु तो पॉवर आता जनरेट करून देईल का, की मग जे क्रिकेटचं बेसिक आहे त्यावर फोकस करेल, की आपला स्वाभाविक गेम आहे तो दर्शवण्यावर जास्त विश्वास ठेवताना पाहायला मिळेल. आता पाहूया आपण की ज्याप्रमाणे फील्डमध्ये उमेश आले, निलेशला काहीतरी सल्ला दिला आणि सल्ल्यानंतर आपण पाहू शकतो की फायदा किती होईल. हा पाहिला आपण तर अगदी बॉडीच्या जवळ चेंडू होता, म्हणजे ज्या बॉडीच्या जवळ चेंडू असल्यामुळे ते एलिव्हेशन असतं ना ते शक्यतो मात्र पूर्णपणे देणं थोडंसं कठीण जात आहे वेगवान, आणि तेच कठीण गेलं आणि तेच कारण आपण पाहिलं की डॉट. अगदी आपण पाहिलं तर 10 खेळाडू आहेत, कारण की नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या एक चेंडू नंतर मात्र नक्कीच तो 11वा खेळाडू सुद्धा इन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, देवा जाधव पुढे सरसावलाय, जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का ओम साई ट्रिपल फोर नागले संघाला आझाद वळवीच्या रूपाने दिलाय. पहिला गडी बाद झालाय, धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 सुरुवात मिळाली आहे ओम साई ट्रिपल फोर नागले टीमला. बघा आजच्या दिवसामधला जो शेड्यूल्स आपल्याला पाहायला मिळाला ना, त्या शेड्यूल्समध्ये ओम साई ट्रिपल फोर नागले आणि अबू स्पोर्ट्स काढले. आता ही लढत पाहतो. यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे अँड महिंद्रा स्पोर्ट्स नागले, NCC नायगाव म्हणजे नायगावची टीम आहे, संख्यादान टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा, चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र अँड जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. उर्वरित हे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये देखील आपण आजच्या दिवसामधला जो कॉन्टेस्ट आहे तो मोठा आणि तगडा होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा एकूण पाहिल्या आपण तर 9. एक गडी गमावलाय. आझाद वळवी जो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झाला आणि तो मोठा मित्र म्हणून धक्का असेल, कारण की तो खेळाडू एक या संघाचा महत्त्वपूर्ण पॉवर हाऊस आणि त्याला मात्र शांत केलाय. आता सुनील मैदानाच्या आतमध्ये आले, ते सध्या नॉन स्ट्राईक कडे आहेत, परंतु नितीन चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते चौकार त्यांनी लगावलाय. देवा जाधव एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज हा सातत्याने राहत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अबू स्पोर्ट्स खार्डी टीम जो नेतृत्व करत असताना आता मात्र आपल्या संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा जो स्पेल आहे तो कशा प्रकारे फेकत असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की त्याची जबाबदारी अशी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी, परंतु नितीनची जबाबदारी असेल की चांगली फलंदाजी. कोण चांगलं करेल? नितीन नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पाहिला आपण तर सिलिमेट विकेटला आपण पाहिलं तर मग खेळाडू होते तिथे चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट केले. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली. दुहेरी अंकामध्ये धाव फलक पोहोचला. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संत आणि सावध सुरुवात म्हणायला काही हरकत नाही, कारण की एक विकेट डाऊन झालाय, परंतु इथून पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप मात्र आता मोठी केली जाईल का? सुनील मात्र पहिला चेंडू फेस करत असताना धीमा टाकलेला होता, लवकर खेळला, हवेत चेंडू आहे, परंतु फिल्डर लांब राहिले. जेल निर्माण झाला होता, जेलपर्यंत पोहोचण्याची संधी आली होती, परंतु संधी मात्र पूर्ण झाली नाहीये. एक धाव मात्र मिळाली. जोखीमभरी धाव पूर्ण होत असताना सुनील याच्या माध्यमातून अकाउंट खुललं गेलंय. सुनीलचं संघाची धाव संख्या पाहिली आपण 11, 1-11. आता चर्चा केली जाते दोन बॅटरच्या मध्ये 444 हा नंबर आपण पाहिला तर लकी आहे, तो जर्सीवर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ओम साई 444 म्हणजेच पिंट्या दादा यांचा लकी नंबर. परंतु सध्या तरी ज्या अनुषंगाने क्रिकेटच्या पटलावर लक कोणाचे साथ देईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेला पाहिलं पण उचाल घेणारा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, फाईन लेगला चेंडू फिल्डर आहे तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय, फेकी खराब झाली, त्याचा फायदा मिळालाय, 2 धावा. अगदी दुखापत देखील होताना पाहायला मिळते जवळजवळ स्ट्राईक एंडच्या दिशेने. नितीन याला आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत जाणवते, तेच कारण आपण पाहू शकतो की रिलॅक्स होत असताना तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की धावा इथून जोडल्या गेल्या. रेली स्प्रे असेल तर प्लीज पोहोचवा, थोडीशी दुखापत असताना आपल्याला जरूर दिसून येते. नक्कीच आपण पाहिली ती ऍक्शन रिप्ले मध्ये जे चित्र आपल्याला बघायला मिळालं, बॅकअप करत असताना नक्कीच बॅकअप करण्याचा प्रयत्न केला होता त्या खेळाडूने आणि नक्कीच हातावर मात्र थोडस आदळला गेला आणि थोडस इंजरी मात्र जाणवली आहे. परंतु नितीन यांचा जर विचार करायचा झाला तर आपल्या संघासाठी त्यांनी चांगली खेळी आतापर्यंत एका बाजूने केली आहे. सुनीलचं योगदान आपण पाहिलं तर एका धाब्यांचं आहे, संघाची टोटल आपण पाहिली 13 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 ऑन आहे, चेंडू फेकून झाले 3 आतापर्यंत. देवा जाधव याच्या गोलंदाजीमध्ये 3 चेंडूमध्ये 4 धाबा आल्यात, म्हणजेच काय तर इकॉनॉमी राहिलेला आहे. परंतु त्या इकॉनॉमी षटकाला आणखीन जर मोठं करायचं असेल तर उर्वरित 3 चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी किंवा चांगले शॉट सिलेक्शन करावे लागतील या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवे चेंडू उंचावला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल हातातून निसटला जातोय आणि इथे 2 धावा पूर्ण करत असताना बॅटर नितीन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडणार कॅच तर तुम्ही हरणार मॅच, असं क्रिकेटमध्ये वारंवार हा मंत्र उच्चारला जातोय. परंतु क्षेत्ररक्षण हे अगदी मी तर म्हणेन योग्य व्हायला हवं होतं, परंतु चुकीचं झालं. कारण की या क्षणाला ज्या खेळाडूला तुम्ही दिलेलं हे जीवनदान, हे जीवनदान तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये थोडंसं महागात पडू शकतंय. कारण की प्रत्येक खेळाडूचा खेळण्याचा अंदाज वेगळा असतोय, एक संधी असते, ती संधी त्याला दिल्यानंतर तो खेळाडू मात्र थांबत नाहीये, आपला खेळ मात्र वाढवत असताना पाहायला मिळतोय. आणि इथे खेळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल का आता नितीनच्या माध्यमातून, कारण की याला मिळाले जीवनदान. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर, फुटबॉलचा वापर केलाय, चेंडूला स्टॉप केलाय देवाने, चांगली गोलंदाजी देवाच्या माध्यमातून झालाय. एक झेल सुटला हरकत नाही, परंतु मोठा फटका खेळू दिला नाही आतापर्यंत. चेंडू फेकून झाले तर अगदी आपण पाहिले तर 5 आणि 5 चेंडूमध्ये धाबा खर्च केले आहेत. एकूण 7 टीमची टोटल आपण पाहिली तर 16 आणि अगदी आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या स्पेल मध्ये. चांगली गोलंदाजी, शॉर्ट पिच चेंडू, पुलचा फटका खेळलाय आडवा बॅटनं, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली स्ट्राईक एंडच्या दिशेनं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्या, 2 धावेने टीमची टोटल वाढली 18 धावा, 1 बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सरासरी आहे प्रति ओव्हर मध्ये 9ची, ही 9ची सरासरी मात्र वाढली जाईल का उर्वरित 2 षटकामध्ये? तिसऱ्या षटकामध्ये काय घडतील घडामोडी प्रत्यक्षाच्या मॅच मध्ये ते देखील पाहणार. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक मध्ये येऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण तिसऱ्या षटकाच्या स्पेल मध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि नक्कीच मोठ्या नावाची स्पर्धा, द ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहिलं तर सन्मान्य विजय शेठ पाटील चषक 2025 आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. मॅच आपण पाहिली तर होम साइड 444 नागले ए विरुद्ध अबू स्पोर्ट्स कार्डी. 2 षटकामध्ये 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 9ची सरासरी, तिसऱ्या षटकामध्ये उमेश
आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला फोर्स केलाय, चेंडू पाहिला पण डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने निघून गेलाय. हा दमदार फटका मात्र दर्शवलाय विजय शेठ पाटील चषकातील दमदार फटका, चौकार, 4 धावा. बघा उमेशने काय केलं होतं की हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच केला. अगदी व्यवस्थित गॅप मोठा शोधला नितीनने आणि नितीनला जे एक जीवनदान मिळालं होतं ना, जी संधी मिळाली आणि ती संधीचं सोनं करतोय. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, या वेळेला तिखट मारा वेगवान आपण पाहिलं तर चेंडू हाताळला जातोय. अगदी या क्षणाला आपण पाहिलं तर एक वेगवान चेंडूची हाताळणी केली आहे आणि डॉट कमबॅक अगदी होताना पाहायला मिळालं. आपस मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर तिथून मला वाटतं की चर्चा केली जाते. स्क्वेअर लेग पंच इथे इन्व्हॉल्व आहेत आणि पंचांनी दर्शवलं गेलंय की एक बाउन्सची चेतावणी देखील दिली गोलंदाज उमेशला, कारण की पहिला तिकट बाउन्सर मात्र इथे हाताळला गेला. अगदी उंची मापण्याचा प्रयत्न केला गेला होता, सरप्राईज केला होता बॅटर नितीनला. आता पाहू शकतो की जी एक संधी होती ती पूर्ण केली. यानंतर जर बाउन्सर कदाचित मग थोडंसं मग दंडित केलं जाऊ शकते गोलंदाजाला, परंतु एक चेतावणी दिली आहे. अगदी आपण पाहू शकतो एक चांगला गोलंदाजाने एक चांगला चेंडू हाताळला देखील, डॉट हाताळला. चौकारानंतर कमबॅक केलाय उमेश. पुढचा चेंडू उलटा जागा बनवली, या वेळेला स्क्वेअर विकेट पाहिला आपण लॉंगलेगच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे, चांगला फटका होता परंतु तालमेल चांगला दिसून आलाय नितीन आणि सुनीलच्या मध्ये. धावा जोडल्या गेल्या दोन संघाच्या टोटल मध्ये होते वार टीमची टोटल आपण पाहिली आहे 24च्या घरामध्ये. काय फलंदाजी केली जाते, ज्याप्रमाणे आपण पाहतोय मापून मोजून तोलून मोलून फटकेबाजी मात्र नितीन राऊतच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघाची गरज ओळखून मात्र खेळ हा पूर्णपणे योग्य रीतीने सजवला जातोय. क्रिकेटची रंगोली रंगवली जाते. उलटा समोर खेळलाय मिडॉनला खेळाडू होते, मिसफील्ड झाली आहे. देवाजाधव बॅकअपला आले, त्यांच्याकडून देखील मिसफील्ड झाली आहे. धावा पुन्हा एकदा मिळतात 2. बघा क्रिकेटचं जे बेसिक आहे ना ते बेसिक पकडलं गेलंय. षटकार या मॅच मध्ये आलेला नाहीये, परंतु सिंगल डबल आणि मध्यंतरी आलेले चौकार फायदेशीर ठरले तोमसाई ट्रिपल बोर्ड टीम साठी. 26 धावा फलकावर, चेंडू फेकून झाले 4 आतापर्यंत. उमेशने 4 मध्ये 8 धावा खर्च केल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये नक्कीच नितीन याचा अंदाज कसा असेल खेळण्याचा ते देखील पाहूया. पुढे सरळ बॅटने चांगली फटकेबाजी होते, चांगली फटकेबाजी. म्हणजे जर क्रिकेटच्या पटलावर जो उल्लेख केला जातोय ना की व्ही शेप मध्ये खेळा तुम्हाला फायदा मोठा मिळेल, आणि तोच होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा नितीनने जोडल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच एका बाजूने जे आपली महत्वपूर्ण जबाबदारी आहे तो योग्य रीतीने पूर्ण देखील करत असताना आपल्या संघासाठी महत्वपूर्ण मौल्यवान धावा आहेत त्या जोडण्याचा प्रयत्न केला जात आहेत. 28 धावा शेवटचा चेंडू असलेल्या 3ऱ्या षटकामध्ये. वेगवान चेंडूची हाताळणी केली. या वेळेला आता काय घडलंय तर विकेटचं सॅक्रिफाईस केलंय की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की थकवा जाणवत होता मिस्टर नितीनला, आणि तेच कारण आपण पाहिलं तर कुठेतरी पुढे स्वतःहून निघाला, विकेट डाऊन केला. विकेट डाऊन झालाय. दुसरा धाव फळकावर आपण पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा बनवलेल्या 2 गडी गमावलेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू मध्ये किती धावा इथे आणखीन मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केला जातील. किती धावांचं टार्गेट आहे ते अबू स्पोर्ट्स कार्डी संघाच्या समोर मात्र सेट केला जाणार, हे देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटा ब्रेक. डेफिनेटली पुढील मॅच टॉस आपण करूया. सह्याद्री स्पोर्ट्स बापाडे अँड महिंद्रा स्पोर्ट्स नागले 2 टीमचे कॅप्टन्स विनंती करतोय की आपण या टॉस आपण तो देखील पूर्ण करणार आहोत. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. न्यू बॅटन प्रकाश वळवी यांना आपण पाहिले तर ते देखील एक चांगले खेळाडू राहिलेत, पण आतापर्यंत आपल्या संघासाठी इथून जो खेळ नितीनने केला तो खेळ मात्र आपण पाहिलं तर सुनीलला करावा लागेल, कारण की प्रकाश आत्ता आलेले आहेत, ते फ्रेश आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काही वेळ ज्याने मात्र आपण पाहिलं तर जो खर्च केलाय म्हणजे या मैदानाच्या आतमध्ये त्यांनी थोडासा वेळ घेतलाय. अगदी आपण पाहिलं तर मिस्टर सुनील राऊत
त्यांच्याकडून आता जबाबदारीचे क्रिकेट या डेट ओव्हरच्या षटकामध्ये अपेक्षित असेल. मनोहर बॉलिंग ट्रॅकवर असतील डेट ओव्हरमध्ये आणि डेट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करणं हा नक्कीच त्यांचा विचार असेल, परंतु चांगली फलंदाजी हा ऑमसाईड ट्रिपल फोर म्हणजे सुनील राऊत याचा देखील विचार असेल. पाहूया आपण पहिला चेंडू या शेवटच्या षटकामध्ये घेऊन येतोय मनोहर. सफल झाला होता. अगदी आपण पाहिला तर ऑफस्टम्पची लाईन मात्र एक सटीक लाईन आणि लेंथवर चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पहिला मनोहरच्या माध्यमातून. अगदी विचार करायचा झालं तर मनोहरकडे गोलंदाजी चांगली आहे, चांगलं नियंत्रण आहे, चांगला सराव आहे आणि नक्की चांगल्या सरावाचा परिणाम दिसून आलाय की त्याला चांगला टप्पा आणि चांगलं नियंत्रण मिळालंय या गोलंदाजीमध्ये. मात्र यावेळेला खराब चेंडू, त्या खराब चेंडूवर मात्र फटका खेळला गेलाय. मिस्टेक झाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय. धावा मात्र मिळाल्या आहेत इथे 2 आणि कदाचित तिसरी देखील. या सिडीचा नो भीमर चेंडूची हाताळणी केली आहे. 3 धावा मात्र पूर्ण केल्या प्लस 1 मिळेल म्हणजेच 4 धावा या बॉलवर मात्र मिळतील ओमसाईड ट्रिपल फोर टीमला. आणि आपण पाहिले तर मिस्टर सुनीलला बघा मेजबानी होती. फुटटॉस चेंडूची भीमर चेंडू हाताळला गेला, परंतु आता फ्री हिटचा चेंडू मात्र प्रकाशला मिळतोय. मनोहर पहिला चेंडू अगदी चांगला फेकला गेला होता, परंतु दुसरा चेंडू थोडा खराब पडला गेलाय. त्यामुळे आता संधी प्राप्त झाली मिस्टर प्रकाशला फ्री हिटचा चेंडू खेळण्याची. अगदी पाहूया आपण फ्री हिटचा चेंडू मात्र कशा प्रकारे हा खेळला जातोय. फ्रीटचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने गॅप मध्ये उमेश पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू थांबणार नाही आणि प्रकाशच्या बॅट मधून फ्री हिटच्या चेंडूवर केला जातोय 4. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि हा आलाय चौकार. फ्रीटचा चेंडू होता. मेजवानी स्वीकारली, चौकार प्राप्त केला फ्रीटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा आपण पाहिलं प्रकाश ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करत होते. काऊ कॉर्नर मध्ये आता उमेश आहेत. 1 धाव मात्र तिथे पूर्ण केली प्रकाशने आणि लगेच सांगितलं जास्त काही नको, एकच ठीक आहे आपल्याला. सुनील आहेत, आता उर्वरित जबाबदारी तुम्ही सांभाळायची. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, 1 गडी गमावला. तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा गडी नाही, पण तिसऱ्या षटकामध्ये 10 1 गडी गमावला. परंतु आता जवळजवळ जे शेवटचं षटक आहे त्या षटकामध्ये किती धावा येतील मनोहर याचे आपण पाहणार आहोत. कारण की मनोहरने आतापर्यंत 1 नो हाताळला गेला, 1 चौकार हाताळला गेलाय. म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये. 3 चेंडू असतील आणि सुनील राऊत यांची जबाबदारी मोठी असणार आहे. आता जबाबदारीचं टॉनिक मात्र नक्कीच पिल्यानंतर ते जबाबदारी पूर्ण कशा प्रकारे करायची ते देखील त्यांना जाणीव आहे. फुटबॉलचा अभाव दिसत नाहीये. चांगला टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक करण्याचा प्रयत्न. सटीक लाईन आणि लेंथ आहे. म्हणजेच मनोहरकडे आपण विचार करायचा झाला तर भरपूर अनुभव आहे. कारण की सध्याचं क्रिकेट आपण बघितलं ना तर सध्याच्या क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे भरपूर अशी युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा अनेक आपण स्पर्धा पाहतोय, गोलंदाजीची ताकद आणि ही गोलंदाजीची ताकद आता बनलेली आहे आणि ती ताकद मात्र मनोहरची बनली आहे. बघा सलगचा पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला जातोय. कारण की फलंदाजाला फॉलो केलं जातं. इथून काय केलं जातंय तर आपली ताकद काय तर ऑफस्टंपच्या बाहेर ब्लॉक. आणि भरपूर आता आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये या प्रकारचे चेंडू फलंदाजासाठी धोके ठरतात आणि तेच चेंडू हाताळले जातात मनोहरच्या माध्यमातून. या वेळेला थोडा पुढे होता, परंतु विकेट किपर कमी पडले. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न यशस्वी होईल का तर पंच मात्र आपण पाहिलंय तरीच घ्यायला तयार नाहीयेत आणि त्यांनी लगेच पोहोचवलाय DRS म्हणजे तिसऱ्या अंपायरकडे हा इशारा. फलंदाज आहे इथे आउट आणि हे चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावर एकूण पाहायला मिळते आपल्याला 37 धावा. 38 धावांचं लक्ष आपण पाहते जिंकण्यासाठी ठेवलं गेलंय.
38 धावा कराव्या लागतील 24 चेंडू मध्ये, परंतु ते 38 धावा आहेत ना तितक्या सहज जाणार नाही आहेत, कारण की बॉलिंग चांगली आहे होम साईड ट्रिपल फोर नागले टीमकडे. अनेक स्पर्धांमध्ये मी पाहिलंय, कारण की बॉलिंगच्या जोरावर अनेक स्पर्धा त्याने आपल्या बाजूने नक्कीच जिंकावल्या देखील आहेत, परंतु लढाई ही बरोबरीची होणार आहे. एक चांगली लढाई आणि मजेदार लढाई प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण नक्कीच पाहतोय विजय शेठ पाटील चषक. आदरणीय सन्माननीय पद्मनजी शेळका साहेबांचा इथे शुभागमन झालंय, त्यांचा विनंती करतोय पद्मनजी शेळका साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा अशी तुम्हाला विनंती करतोय. विजय शेठ पाटील चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नागले गावचे उपसरपंच रुपेशजी मेढे ते देखील इथे उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती करते रुपेशजी मेढे आपण देखील या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आपलं देखील आम्ही विजय शेठ पाटील चषक 2025 मध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. चला मी विनंती करतो टॉस साठी सह्याद्री स्पोर्ट्स बापाडे अँड महेंद्र स्पोर्ट्स नागले दोन संघांच्या दरम्यान ही टॉस देखील केला जाईल. हा टॉस होताना पाहायला मिळेल आपल्याला, त्यानंतर ती मॅच देखील ऑन होताना आपल्याला जर पाहायला मिळेल. होम साईड ट्रिपल फोर नागले टीमचं आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आझाद लवकर बाद झाला, परंतु नितीनने एका बाजूने आपल्या संघासाठी भरपूर चांगला खेळ केला, कारण की 14 चेंडूमध्ये 25 धाब्यांची खेळी त्याला 7 मात्र आपण पाहिली आहे. तर सुनीलने दिले, प्रकाशने देखील आपले चांगले हात दर्शवले मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर, आणि याच खेळाडूंच्या जोरावर एक चांगली धाव फळक म्हणजेच लढण्यासाठी एक चांगला फळकच मात्र आपण पाहिलंय तर इथे सुसज्ज केलाय. अगदी आपण पाहिलं तर गावठी स्पोर्ट्स शिलोत्तर पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, नक्कीच या महासंग्रामामध्ये जवळजवळ कालच्या दिवसापासून जर आपण लक्ष केंद्रित केलं तर कालचा दिवस एन्जॉय बेलकडी टीमच्या नावावर राहिला. त्याने या स्पर्धेमध्ये अगदी दिमागदार गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर आपण पाहिलं तर आपल्या नावाची धुमचाक मात्र त्याने माजवली, आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येण्याचा पराक्रम त्यांनी देखील केलाय. आजचा महत्त्वपूर्ण दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये येताना पाहायला मिळते देखील आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत. सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे टीमचे संघनायक इथे आलेले आहेत मिलिंद, त्याचप्रमाणे महेंद्र स्पोर्ट्स नागले टीमचे कॅप्टन त्यांना विनंती करते की आपण देखील या टॉस आपण करूया. चला महेंद्र स्पोर्ट्स नागले टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत अजू, या आपल्या शिवस्ते आपण करूया हा टॉस. स्पर्धेचे आयोजक आपण पाहिले तर मग अजय यांच्या शुभ हस्ते हा टॉस करूया आपण. चला मॅचला सुरुवात करूया. 38 धावा चेस करायचे 24 चेंडू मध्ये. उमेश भुरे, कारण की उमेश मुकादम यांचा उल्लेख करायचा झाला तर मग ती व्यक्तिमत्व पायी या विभागातून बिलॉंग करते, समाजसेवक आणि एम एस सातत्याने एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे उमेश भुरे याला आपण पाहतोय, जे कार्डी टीम्स या टीमकडून खेळताना पाहायला मिळत आहे. देवा अँड उमेश ही जोडी आपण पाहिली आहे. सध्या आझाद वळवी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिला चेंडू व्यवस्थित पाणी गेलंय, गॅप आहे फाईन लेगला, स्कोरिंग झोन आहे उमेशचा, मात्र आपण पाहिलंय तर चेंडू बाउंड्रीला टच करतोय हे दर्शवलं गेलंय क्षेत्ररक्षकाने. चेंडू पहिलाच निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि उमेशने ठोकलाय पहिल्याच बॉलवर. हा गडागती प्रहार चौकार 4. चला आता टॉस आपण करूया. बापाने अगेन्स्ट नागले. या वेळेला इनसाइड आउट, सलगचा दुसरा चौकार. महेंद्र स्पोर्ट्स नागले टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय, परंतु क्षेत्ररक्षण निवडलंय नागले टीमने, परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उमेशचा खेळ दमदार. पहिल्या 2 बॉलवर 2 आलेले घनगती प्रहार चौकार पाहायला मिळालेत. चौकाराची तिगडी आता कदाचित पूर्ण केली जाईल का?
आझादची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे होताना पाहायला मिळते अगदी ओव्हर पिच. या वेळेला हो हो झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. अगदी आपण पाहू शकतोय हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं ऍक्शन रिप्ले मध्ये. हा नक्कीच आपण पाहू शकतोय की हा डबल नक्कीच डबल शॉट्स होता. अगदी आपण पाहिलं तर फाईन लेगला खेळायचं होतं. मिडल ऑफ दी बॅट स्टिकरवर चेंडू लागला होता परंतु त्यानंतर टॉप एज वर लागला आणि तो कॅच निर्माण झाला होता. वेगवान चेंडू या वेळेला फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बघा क्षेत्ररक्षक तोच होता परंतु या वेळेला त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु उमेशचा जो झेल सुटला होता ना तो झेल मोठा मात्र आपण पाहतोय की या मॅच मध्ये होमसाईड ट्रिपल बॉल नागली टीमचा जे टोटल आहे ना 38 तर ते थोडंसं अनसेफ मात्र दर्शवण्याचं नक्कीच कार्य करेल उमेश. कारण की त्याच्याकडे असलेली क्षमता त्याने 2 चौकार लगावलेत आणि त्याने दाखवून दिलंय की कसा खेळ करू शकतो. आता मी बघा थोडा लवकर खेळला गेला अपील मोठी केली होती परंतु पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर भरपूर महत्वाची होती. हाईट आपण पाहिले तर वरच्या दिशेनं होती आणि तेच कारण आपण बघितलं की इथून धाव मात्र इथे चोरली आहे. लेग बायच्या स्वरूपात आपण पाहिले तर मग टीमची टोटल पोचले गेले. पाहता पाहता डोळ्यांच्या समोर आपण 10च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत 5. उमेश 2 चौकार त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सुरेख पाहिलेले देखील आहेत. हवेत उडवलाय चेंडू पाहावं लागेल. फिल्डर नाही येत तिथे. अगदी आपण पाहिले चेंडूचं निरीक्षण करत होते परंतु गॅप मध्ये पडला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाहता पाहता अगदी चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील आला चौकार आणि चौकाराने अगदी पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 38 धावांचा पाठलाग करत असताना मोठी सुरुवात मिळाली. नाबाद जिंदाबाद 14 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाच्या उमेशचा चांगला खेळ देवाची मिळालेली साथ अगदी आपण पाहिले तर सुरेख झाले वाटचाल 14 धाव्यांची. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये आलेले एकूण आपण पाहिल्या तर 14 धावा 18 चेंडू 24 धाव्यांची गरज अजून देखील असेल या मॅच मध्ये. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स नागले आणि या 2 संघांमध्ये एक मोठी लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ही लढत आपण पाहिलं तर कोणत्या संघाच्या नावावर राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या गोलंदाजाला 14 धावा खर्च झाल्यात. आझाद वळवी नक्कीच हे षटक थोडंसं महागडं. 3 चौकार 2 सिंगल 1 डॉट म्हणजे जवळजवळ म्हणजे एक लेग बाय देखील आपण पाहिली आहे तिथे या षटकामध्ये. 14 ज्या धावा आलेल्या आहेत. आता दुसऱ्या क्रमांकाचं जर षटक आपण पाहिलं तर मिस्टर प्रणय परेडकडे पाठवलंय सोपवलंय. अगदी आपण पाहिलं तर प्रणय परेड पिंद्या दादांचे सुपुत्र जे आपल्याला पाहायला मिळतात आता बॉलिंग ट्रॅकवर. उलटा चेंडू फ्लिक केला जातोय व्यवस्थित लॉंगॉनच्या दिशेने. आझाद आहे तिथे धाव मात्र 1 मिळेल. बघा पिंट्या दादांचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचे सुपुत्र आता बॉलिंग ट्रॅकवर आलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील कदाचित चांगली गोलंदाजीची अपेक्षा असेल होमसाईड ट्रिपल 4 नागले टीमला. उमेश चांगल्या टच मध्ये दिसून आतापर्यंत. हवेत केलेला फटका पाहतोय आपण उंचच उंच आहे परंतु किती लांब तितका नाही लांब गेलाय. झेल मात्र आला होता परंतु पकडण्याचा प्रयत्न होता पकडला नाहीये परंतु पाहावं लागेल चित्र काय घडलंय.
बाउंड्री पंच नाही येत तिथे, मग आपण पाहू शकतो की इथे अगदी आपण चेक करूया, कारण की थोडासा क्लोज हा कॉल आपल्याला जर पाहायला मिळत आहे. आणि निरीक्षण केलं जाईल की हा चेंडू कशा प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहिलं तर मग क्लोज होतं आणि क्लिअर केल्या गेले की सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चित्र इथून दिसून आलेलं आहे. चांगल्या प्रकारे रक्षण केलं बाउंड्रीचं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि चांगले एफर्ट्स मात्र लगावला गेलाय. यावेळेला आपण पाहिलं तर मिसिंग केली होती लाईन. फाईन लेगला चेंडू वेगाने चालला, पाठलाग होताना पाहायला मिळतो चेंडूचा. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावा तात्पूर्वी दोन धावा मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ आपण पाहिला की 19 धावा झाले आहेत. अजून सुद्धा आपण पाहिले तर मग 19 धाव्यांची गरज. प्रणय यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण उमेश साठी. फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर घेतलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु निघून जातोय चेंडू. चेंडूने दिले हुलकावणी. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या मुवमेंटला मात्र आपण पाहिले तर चेंडूने घेतलेला अतिरिक्त उछाल आणि हा उछाल निघून गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार मात्र मिळेल. चौकाराने टीमच्या टोटलला मात्र मात्र मी ते वाटचाल 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. अ, 23 धावा फलकावर आपण पाहतोय. बॉल हवाय का? चला बॉल द्या.
मैदानाच्या आतमध्ये. अबू स्पोर्ट्स कार्डी टीम आपण पाहिले तर 38 धावा चेस करत असताना प्रथम 4 षटकामध्ये 37 धावा ज्या लगावल्या होत्या होम साईड 444 नागले टीमना, परंतु त्याचा पाठलाग करत असताना सुंदर खेळ मात्र आपण पाहिले. पार्टनरशिप अगदी सुरेख झाली अबू स्पोर्ट्स कार्डी टीम कडून. देवाला आणखीन एक हवाय, अजय दुसरा द्या, देवांना तो नकोय. देवा नक्कीच आपण बघितला भरपूर चांगला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी पाहिलंय हा देखील चेंडू नको, आम्हाला षटकाराचा चेंडू हवाय. नक्कीच थोडस गमत जाऊया आपण स्कोर कडे. 23 नवीन आहे, मग नवीन चालेल ना. थांब थांब फेकू नको, फेकू नको, थांब फेकू नको, थांब नको नको फेकू नको, थांब नको फेकू नको, नाही तर परत त्याचा दुसरा कोण घेणार नाही तो बोल. त्यांचं म्हणणं आहे असं नवीन बॉल होतो तेच ना. अगदी आपण पाहिला तर मग 23 धावा. फुलटॉस या वेळेला लांब लेग क्षेत्रामध्ये कन्वर्ट केलेला फटका सुरेख पाहायला मिळतोय. मेजवानी स्वीकारली, चेंडूला लॉंग लेग पलीकडे पाठवून दिले, चौकार मात्र प्राप्त केलाय उमेशनं. टीमची टोटल मात्र वेग घेत असताना फलकावर आपण पाहिलं पूर्ण झालेल्या आहेत 27 धावा. याचाच अर्थ सामना जिंकण्यासाठी आता गरज आपण पाहिली आहे तर 11 धावांची असेल. 13 चेंडू मध्ये 11 धावा हा सामना जिंकण्यासाठी. ओम साई 444 नागले टीमच्या माध्यमातून मित्र म्हणेनगे फलंदाजी चांगली झाली होती. ह्या धावा देखील तितक्या आपण पाहिलं तर कमी नव्हत्या, परंतु गोलंदाजी तितकी खासियत आपण पाहिले तर तितके झाले नाहीये. निवाजी गोवारी आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निवासजी गोवारी यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे आणि सध्या आलेख घेतात मॅचचा. इथून आपण पाहिलं तर मग हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला. षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल 27 11 धाव्यांची गरज असणार आहे. येणाऱ्या 12 चेंडू आणि 11 धावा. मॅचला आपण पाहिलं तर इथून कलाटणे मिळेल का, या मॅचला इथून बदललं जाईल का, कारण की जर हे दोन बॅटर्स आपण पाहिले तर असं वाटत नाहीये की या मॅच मध्ये ओम साई 444 ए टीमला येण्याची संधी देतील. परंतु क्रिकेटच्या बदलावर बघा ना की कोणत्या गोष्टी कोणत्या क्षणाला कशा बिघडतील सांगता येणार नाही. कारण की इथून एखादी चांगली विकेट जर आली ना तर काय इथे मॅच मात्र आपण पाहिली तर पलटली जाऊ शकते. ऋषिकेश शाह, विकासजी वायडा यांचा देखील इथे शुभागमन झालाय. आपण पाहिलं तर यानंतर महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या समोर खेळताना पाहायला मिळते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे देखील कार्याध्यक्ष विकासजी वायडा त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फुलटॉस, नो बॉल, भीमर, चेंडू सीमारेखा पार, षटकार, 7 धावा मात्र आपण पाहतोय या चेंडूवर आल्यात. आता नो चान्सेस आहे कारण की मॅच आपण पाहिले तर आता पूर्णपणे अगदी क्लोज केले जाईल. अगदी आणि अगदी 4 धाव्यांची गरज. सत्ता आला इथे 7 धावा म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतोय तो सत्ता. 7 धावा आल्यात, 4 धाव्यांची गरज. फुलटॉस होता हा देखील फ्रीडचा चेंडू होता देवासाठी. तो देखील स्वान करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे 1 धाव मात्र मिळेल. 3 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस हलक्या हाताने मात्र आपण पहिला फेक केला जातोय. विश्लेषण करायचं झालं तर 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 1 धावेची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी अबू स्पोर्ट्स कार्ड या टीमला.
10 मध्ये होम साइड ट्रिपल पण नागले टीमचा आज जे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीये. बघा उमेश काय क्लास दर्शवलाय. ग्लोरियस टायमिंग, ब्युटिफुल शॉट, चेंडू सीमारेखा पार, हायलाइट चौकार, विनिंग चौकार. सामना जिंकाय अबू स्पोर्ट्स खार्डी टीमनं. अभिनंदन अबू स्पोर्ट्स खार्डी टीमचं. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग आभार आम्ही व्यक्त करणार आहोत होम साइड 444 नागले ए या टीमचं. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, सहभाग घेतला, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. सामनावीराचा पुरस्कार जातोय नो डाऊट अबाउट इट ऑन अँड ओनली मिस्टर उमेश भुरे ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अगदी आपण पाहिलं